खरं तर आज आपल्या सर्वांचे दैवत पंढरपूर तालुक्याची भाग्यविधाते स्वर्गीय मोठ्या मालकांचे 6वे पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने खरं तर मोठ्या मालकांना स्मृतीला उजाळा देत असताना हजारो लोक आज आपण बघितलं असेल की मोठ्या मालकावर प्रेम असलेले त्या काळात त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक मंडळी आज या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्वतः उपस्थित आहेत। अनेकांची वय 97-98 वयापर्यंतची लोक मी आता बघितली। खरं तर एक निरपेक्ष भावनेनं ज्या पद्धतीने मोठ्या मालकांनी 40-50 वर्षाच्या त्या तालुक्याच्या जडणघडणीत असेल, जिल्ह्याच्या जडणघडणीत असेल, अनेक संस्था उभारणी करण्याच्या दृष्टिकोनात असेल, तर ते प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीनं मदत करणारा एक अवलिया म्हणून मोठ्या मालकांची ख्याती महाराष्ट्रभर आहे। आणि मग आज त्यांच्या अशा पुण्यवान व्यक्तीची पुण्यतिथी होत असताना खरं तर रक्तदानाचा महासंकल्प त्या ठिकाणी प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवारातल्या सर्व कार्यकर्त्यांनी केलाय। आपल्या सगळ्याला माहित आहे की हा पांडुरंग परिवार हा एका दिवसात उभा राहिलेला नाही, तर त्याच्यासाठी 40-40 वर्ष खालची मोठ्या मालकांची पडलेले आहेत, त्या काळातल्या मंडळींची पडलेली आहेत। आज आपण बघतो की 3-3 पिढ्यापासून त्या कुटुंबातला व्यक्ती आज आमच्या कुटुंबाबरोबर जोडलेला आहे। खरं तर मोठ्या मालकाने चांगल्या पद्धतीने सेवा देऊन त्या ठिकाणी ती वीण त्या ठिकाणी विणलेली आहे आणि ती वीण घट्ट करण्याची जबाबदारी आज प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि म्हणूनच मालकांच्या ज्या पद्धतीनं समाजसेवा हा एकमेव धर्म घेऊन मोठ्या मालकांनी आपली कारकीर्द उभी केली, पुढच्या अनेक पिढ्यांना मोठ्या मालकांचे स्थान हे प्रेरणादायी राहणार आहे। आणि त्या निमित्ताने मग आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणीचा कॅम्प आपण गावागावामध्ये घेतो। त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की जी समाजाकडे बघण्याची चांगली दृष्टी मोठ्या मालकाने फक्त परिचारक कुटुंबाला दिली तर पांडुरंग परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला दिली आणि ती दृष्टी घेऊन आपण समाजातल्या तळागाळापर्यंत गेलं पाहिजे। ज्या ज्या सुविधा आहेत त्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे। ज्या व्यक्तींना अनेकांना मोठ्या मालकाने हातभार लावला, अनेकांना स्वतःच्या पायावर उभा केलं, हे करत असताना कुठलाही मनामध्ये भाव न ठेवता निरपेक्ष भावनेनं आजपर्यंतची समाजसेवा त्यांनी रुजू केली। आज म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हरिभक्त परायण देशमुख महाराजांचं सुश्राव्य कीर्तन त्या ठिकाणी आपण पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून ठेवलं होतं। हजारो लोक गावागावातून या ठिकाणी आले होते, आभारवृद्ध आले होते। तर त्यांच्या सगळ्यांचे चरणी नतमस्तक झाल्यासारखा आजचा दिवस आहे, कारण आज आलेल्या सर्व वडीलधारी मंडळींमध्येच मोठे मालक आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना दिसले। त्यामुळे त्यांचा जो विचार आहे तो विचार तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत येत असताना त्याला आपण चांगले नाही देता आलं तर एखाद्याला वाईट तर करू नये, ही जी भावना मोठ्या मालकाने आम्हा सर्व पांडुरंग परिवारातल्या कार्यकर्त्याला संस्कार घालून दिलेला आहे, ते पुढच्याही कालावधीमध्ये अबाधित ठेवणं, त्याच्यामध्ये अधिकाधिक वाढ करण्याची जबाबदारी आज आमच्या तरुण पिढीवर आहे। आणि मला निश्चितपणाने खात्री आहे मोठ्या मालकांना अभिप्रेत असलेली समाजसेवा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून असे उपक्रम आमचे कार्यकर्ते घेत आहेत। किती रक्तदान झालं मला माहित नाही, मी आकडा घेईन, परंतु मला खात्री आहे की हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी रक्तदानाचा महासंकल्प केला आणि तीच सेवा खऱ्या अर्थाने मोठ्या मालकांच्या चरणी आम्ही रुजू करतो। या निमित्ताने आलेल्या सर्वांचेच मी या निमित्ताने स्वागत करतो। त्या नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून गावागावामधून हजारो पेशंट आज निघतात, त्यांना कुठलाही ₹1 न घेता मोफत आपण त्यांचं शस्त्रक्रिया करून देतो, चांगल्या लेन्स बसून। त्यामुळे आतापर्यंत जवळजवळ 18 ते 19,000 6 वर्षामध्ये डोळे तपासणीची संख्या झाली, जवळजवळ 8,500च्या पुढे आज आपण नेत्र शस्त्रक्रिया त्या शिबिराच्या माध्यमातून करू शकलो। खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की मोठ्या मालकांसारखं नेतृत्व पांडुरंग परिवाराला मिळालं, या पंढरपूर या जिल्ह्याला मिळालं। त्यामुळे अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला वसा आणि वारसा आज परिचारक कुटुंब तर नेतच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन पांडुरंग परिवारातला प्रत्येक कार्यकर्ता आज गावागावामध्ये नेतो, याचा निश्चित सार्थ अभिमान त्या मोठ्या मालकाला खऱ्या अर्थाने त्यांच्या आत्म्याला एक समाधान या ठिकाणी वाटत असणार आहे। त्यामुळे आज एवढे कार्यक्रम बरगस्त घेतलेले, पुढे 8 दिवस अजून कार्यक्रम चालणार आहेत। त्यामुळे थोडक्यात सांगण्यासारखं व्यक्तिमत्व मोठ्या मालकांचं नव्हतं, कायम आपल्या सगळ्यांच्या स्मरणात त्यांच्या स्मृती तेवत राहतील अशा पद्धतीचा आजचा भावनिक क्षण आजच्या या कीर्तनाच्या निमित्ताने आपण बघितलं।